राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज एकनाथ शिंदे यांचा जळगावमध्ये रोड शो पार पडणार आहे। आणि या रोड शोची जी आहे जळगावमध्ये जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ज्या महाविजय रथामधून एकनाथ शिंदे यांचा रोड शो पार पडणार आहे त्या रथाला जे आहे या ठिकाणी सजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। फुलांच्या माळा असतील किंवा बॅनर असतील, फोटो असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीने याला आकर्षक अशा पद्धतीने या विजय रथाला सजवण्यात येत आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नगर परिषद निवडणुकीमध्ये जे आहे भाजप बरोबरच शिवसेनेचा स्ट्राइक रेट आज चांगला होता आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या सभा जळगावमध्ये पार पडल्या होत्या आणि त्यानंतर आज एकनाथ शिंदे जळगावमध्ये येत आहेत। त्यामुळे नगर परिषद निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला कौल या मुळे ते जनतेचे कोणत्या शब्दात आभार म्हणतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महापालिका निवडणुकीमध्ये 19 प्रभागातील 75 जागांसाठी निवडणूक पार पडते आहे आणि या 75 जागांपैकी 6 जागा शिवसेनेच्या आणि 6 जागा भाजपच्या अशा एकूण महायुतीच्या 12 जागा बिनविरोध झालेल्या आहे। आणि या महायुतीच्या उर्वरित 63 जागांसाठी जी आहे निवडणूक उमेदवारांच्या प्रचारासाठी जे आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे हे निवडणुकीच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी येत आहे। आणि एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जो आहे मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। QRT असेल किंवा जळगाव पोलीस दलाचे सशस्त्र असे जवान या ठिकाणी आतापासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये अशी संपूर्ण काळजी जी आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतली जाते आहे। आणि ज्या मार्गाने हा रोड शो पार पडणार आहे त्या मार्गाची संपूर्ण तपासणी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर रोड शोला सुरुवात होईल। त्यानंतर गोलानी मार्केट, चित्रा चौक, सुभाष चौक, त्यानंतर हा रोड शो जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रेल्वे स्टेशन या ठिकाणी समारोप होणार आहे। आणि त्याच ठिकाणी जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे आता नगर विकास मंत्री स्वतः एकनाथ शिंदे असल्यामुळे आणि महापालिका निवडणुका असल्यामुळे आता महापालिकेसाठी नेमकी जळगावकरांसाठी एकनाथ शिंदे नव्याने काय घोषणा करतात याकडे संपूर्ण जळगावकरांचं लक्ष लागलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।